हा हा हा, किती मस्त झालाय बघा. रस्सा आणि मासवडी एकच नंबर. घेऊया. नमस्कार मंडळी, आज आपण मासवडी करणार आहे. मस्त मस्त अशी मासवडी आणि त्याच्याबरोबर झणझणीत असा रस्सा करणार आहेत. तर चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. शेंगदाणा भाजल्यात, आता काढून घ्या. पुरी भाजून घ्या. तर आता आपलं तीळ चांगलं भाजलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, लाल लाल झालेलं आहे. परतून घेऊया. भाजून घेतलेलं बारीक आपण खलबत्त्यामध्ये ओबड धोबड असं बारीक करून घेणार आहोत. ओबड धोबड असं. तर अशा पद्धतीने आपण हावरी चांगली खलबत्त्यामध्ये बारीक अशी ओबड धोबड करून घेतलेली आहे. बारीक करायचं. तर आपण आता लसूण पण खलबत्त्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत. आता बारीक असा कुटून घेऊयात. तर आपण ओबड धोबड असे कुटून घ्यायचा. खलबत्त्यामध्ये असं चांगलं कुटून घ्यायचं. पुन्हा शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट, खोबरं, कोथिंबीर, कांदा सगळं आपण ही मसाला एकत्र करून घेऊ. येते मासवडी होणार कसा मस्त असा आकार झालेला आहे, जास्त जाडसर नाही, काही नाही. तर आता तुम्ही बघू शकता आत्या मासवडीच्या रश्श्यासाठी पाट्यावरचं वाटण वाटत आहेत. तर अशा पद्धतीने आपला रस्सा तयार करून झालेला आहे. त्याची खूपच भारी, एकच नंबर. तर आत्या मासवड्यांचा आस्वाद घेणार आहेत.